तर भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण जे आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजितजी, वैजापूरमध्ये राडा झालेला आहे, पंचायत समितीमध्ये जागा वाटपावरून हा राडा झालेला आहे, युती नको असं भाजपाचं म्हणणं आहे, कसा मार्ग काढला जाणार? बघा, असं आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या वैजापूरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत। असं आहे की महाराष्ट्र खूप मोठा आहे, राज्यामध्ये महायुती आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। तर सर्वस्वी आमचे जे स्थानिक नेते आहेत, प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाची काम करण्याची पद्धत अशी आहे की त्या ठिकाणी कोर कमिटी असते आणि ती कोर टीम त्या ठिकाणी काय डिसिजन घ्यायचा या बाबीमधला आपला अभिप्राय प्रदेश नेतृत्वाला कळवते आणि प्रदेशातनं हे सगळे डिसिजन होत असतात। त्यामुळं कोणी तिथं राडा केला, कोणी त्याला नकार दिला, कोणी त्याला हो म्हटलं, तरी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन निर्णय घेतला जातो। आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझंही आव्हान आहे की आपला पक्ष हा पक्ष शिस्त मानणारा पक्ष आहे। अशा पद्धतीनं आपण म्हणता जिथं राडा झालाय, पण आम्ही त्याची माहिती घेऊ नक्की काय झालेलं आहे। कुठल्याही पद्धतीची नाराजी व्यक्त करायची असेल तर त्याला एक पद्धत। अजितजी, तुम्ही असेच जोडलेले राहा, तिथून एक प्रतिक्रिया येते ती घेऊया, मी पुन्हा तुमच्याकडे येतो। संदीपान भुमरे सांगतायत जी अजितजी, मुद्दा पूर्ण करा। नाही, माझं म्हणणं इतकंच आहे, मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली। आता इच्छुक जे आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे, निश्चितपणे जर युती झाली, महायुती जर त्या ठिकाणी असली तर इच्छुकांच्या संख्येला मर्यादा येईल ना। बरोबर, आणि ही अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया आहे। अजितजी, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया येते मी पुन्हा। मला काहीच माहिती नाही, मी आताच बाहेर आलो, मला काहीच माहित नाही याच्याबद्दल। युती झाली एवढं मी सांगू शकतो, पण आता त्यांची मनधरणी कशी करणार, कारण आक्रमक स्वरूप जे आहे ते पाहायला मिळालं। मी काय सांगतो, मला काहीच त्याच्यातलं माहिती नाही। मनधरणी मला एक सांगायचं, युती करायची म्हणल्यावर कुठेतरी कोणावर तरी जागा, कोणाची तरी जागा सोडावी लागते, त्याच्याशिवाय युती होत नसते, हे मला माहिती आहे। बरं, आता नेत्यांना अडवलं जातं, आता अशा पद्धतीने जर कुठेतरी नाराजी दूर करायचा प्रयत्न आता असेल, मला काहीच माहित नाही, नेत्याला अडवलं नाही अडवलं हे मी तुमच्या तोंडून ऐकतोय। बरं, हे आहेत खासदार संदीपान भुमरे, तर अडवल्याच्या नंतर तर वैजापूरमध्ये हा राडा झालेला आहे। भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि युती नको, शिवसेनेसोबत पंचायत समिती निवडणुकीमध्ये युती नको असा सूर या कार्यकर्त्यांकडून बघायला मिळतोय। आपल्यासोबत अजित चव्हाणजी जोडलेले आहेत। अजितजी, आता संदीपान भुमरे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली, त्यांचं म्हणणं आहे की जर युती झाली तर काही जागा ह्या सोडाव्या लागतील, मात्र कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा आणि कार्यकर्त्यांना समजावणं हे गरजेचं आहे। असं आहे की मी जी काही थोडीशी मला प्रतिक्रिया ऐकायला आली भुमरे मामांची, ती मी ऐकली। ते सिनियर लीडर आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, शिवसेना पक्षाचे आहेत आणि ते अनेक वर्ष तिथून निवडून येतात आणि त्यांनी ग्रामीण भागामधले नेते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ग्रामीण समंजसपणा उपजत आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं की युती झाली तर कोणाची तरी जागा आपल्याला द्यावीच लागणार। त्यामुळे महायुती जर त्या ठिकाणी नेत्यांना आवश्यक वाटत असेल, तो निर्णय जर झाला असेल तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षशिस्तीचं पालन त्या ठिकाणी करावं लागेल। आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात, ज्यात आमच्या काही कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, निवडणुका खूप वर्षांनी होत आहेत, हे मान्य आहे। परंतु लोकशाहीमध्ये जर आमच्या स्थानिक प्रदेश नेतृत्वानं त्या ठिकाणी महायुतीचा निर्णय घेतला तर तो आमच्या सहकार्यांना मान्य करावा लागेल। महाराष्ट्रामधला काही भाग जात्यात आक्रमक आहे, तिथले कार्यकर्ते आक्रमक होतात, कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो। आमच्यावरती देखील अनेक वेळेला पक्षाच्या आदेशामुळं एखादी महत्वाकांक्षा असते, तिला मुरड घालण्याची वेळ येते। त्यामुळे आपण पक्षात काम करत असताना शिस्त, पक्ष शिस्त ही सर्वोच्च आहे। त्यामुळे माझं आव्हान असेल आमच्या सहकार्यांना दोन्ही पक्षाच्या की संसदीय पद्धतीनं आपलं म्हणणं त्यांनी मांडलं पाहिजे। जी, मात्र अजितजी, आधीच भाजपावर असा आरोप होतो की निष्ठावंतांना डावळून बाहेरून जे येतात त्यांनाच उमेदवारी दिली जाते आणि त्यात हे कार्यकर्ते आता युती नको, आम्हाला या ठिकाणी तिकीट मिळणार नाही असं म्हणतात, पण कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ना अजितजी? काही अपवाद वगळता आपण जो आरोप असा केला तर त्याचा मी साफ इन्कार करतो। भारतीय जनता पक्षाच्याच मूळ कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी प्रत्येक ठिकाणी देण्यासाठी आग्रही असतो। 5-10 ठिकाणी
किंवा काही टक्के 100मधले 15% हम्म. प्लस ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे, अनेक वेगवेगळी गणितं असतात, हो. त्यावेळेला या कार्यकर्त्यांचा बाहेरून आलेला विचार केला जातो. हो. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये सामान्य कार्यकर्त्याचा आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याचाच विचार केला ठीक जातो. आहे. आपण विधान परिषद देत असताना हम्म. मागच्या काही काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्ये जो काही 100 कोटींचा बाजार किंवा घोडेबाजार होत होता, हम्म. तो भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर आज त्याची चर्चाही कुठं नसते. कारण या पदांवरती भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नेमले जातात. तिकीट देताना देखील मला असं वाटतं आमच्या माध्यमकर्मी बंधू भगिनींनी थोडासा आमच्यावर हा अन्यायच केलेला आहे हम्म. की आमच्याकडे आयारामांना जास्त तिकीट मिळतं. टक्केवारी आपण जर तपासून बघितली ती 15-16% अधिक नाही 100पैकी. ठीक आहे. हे मी आपल्याला नम्रपणे सांगतो. जी, अजितजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.